परभणीतील सोयाबीन उत्पादकांचे 40 कोटींचं नुकसान, दोषींवर कठोर कारवाईची विधिमंडळात मागणी। परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईस वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर मुद्दा आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला। ओल्या आणि वाळलेल्या सोयाबीनच्या वजनातील तफावतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 40 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत विमा कंपनीकडे सादर करण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। यामुळे हजारो शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहिले असून अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या कथित साटेलोट्यामुळेच बळीराजावर अन्याय झाल्याचा आरोपही करण्यात आला। या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच शेतकऱ्यांना आयुक्त कार्यालयाच्या आणि प्रशासकीय प्रक्रियेच्या फेऱ्यात अडकवण्याऐवजी एका महिन्यात आत 40 कोटी रुपयांची भरपाई अदा करण्याची मागणीही करण्यात आली आहे। भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता आणि बोगस पंचनाम्यांना आळा घालण्यासाठी जिओ ट्रॅकिंग आधारित डिजिटल पंचनामा प्रणाली लागू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला। या प्रणालीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि संबंधित शेतकरी यांची प्रत्यक्ष ऑनलाईन उपस्थिती व स्थान नोंद अनिवार्य करण्यात यावी, जेणेकरून पंचनामा अधिक पारदर्शक व विश्वासार्ह होईल। शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर कोणीही डल्ला मारू शकणार नाही अशा शब्दात प्रशासनाला इशारा देत बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील असा निर्धारही व्यक्त करण्यात आला। परभणी जिल्ह्यातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागले असून दोषींवर कारवाई आणि भरपाईबाबत शासन काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। अध्यक्ष महाराज, मुळामध्ये हा प्रश्न परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीमध्ये जे सोयाबीन वलं झालं त्याचा वायला आणि वल्याचा जो फरक आहे त्याचा 40 कोटीचा विषय आहे। आणि आम्ही मंत्री महोदयांनी सांगितलं 12 मंडळात पैसे देऊ, हे देऊ, पण मेन मुद्दा आहे जे वलं झालं आणि जे वलंचं वजन होतं आणि जे वायल्याचं होतं त्यातला फरक जो आहे तो 40 कोटी रुपयाचा आहे। आणि आपण हे नुकसान देऊ म्हणतात, पण याच्यात मेन असं आहे की जिल्हा कृषी अध्यक्षांनी मान्य केलं आहे की कंपनीला यांनी पंचनामे दिले नाही। मग आता जर पंचनामे दिले नसेल तर कशाच्या आधारे त्या लोकांना मदत भेटणार आहे? पहिली गोष्ट तर हा कोण कृषी अधिकारी आहे, याचं नाव काय आहे, आणि जर शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं तर यानं पंचनामे का दिले नाही? संपूर्ण महाराष्ट्रातला विषय अध्यक्ष महाराज, विमा कंपन्या आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांचं साठलोटं असते काय? आणि हे आमच्या जिल्ह्यातलाही हाच प्रश्न आहे। 25 आमची मीटिंग झाली आहे, कृषी सचिव इथं बसलेले आहेत। 25चा नाही अध्यक्ष महाराज, मोठा गहन प्रश्न आहे हा। 23-24चे पंचनामे झाले नव्हते, पण हा परभणी जिल्ह्यातला आहे। ज्या जिल्हा कृषी अधीक्षकांनी पंचनामे केले नाही त्याचं नाव काय आहे, आणि त्यांनी जे पंचनामे न दिल्यामुळे वला आणि वायला सोयाबीनचा जो फरक आहे तो शेतकऱ्याला भेटून नाही राहिला, तो आयुक्ताच्या याच्यात या चक्री कलेक्टर, आयुक्त, सचिव मंत्रालयाच्या चक्करमध्ये न पाडता 1 महिन्याच्या आत त्या शेतकऱ्याला जो त्यांचा फरक आहे वला सोयाबीनचा, वायला सोयाबीनचा, 40 कोटीची नुकसान भरपाई हे विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार देणार आहे का? दुसरी गोष्ट, याच्या सुस्थिरता आणण्यासाठी सरकार ऑनलाईन जिओ टॅकिंगनं पंचनामे आणि याच्यातनी कृषी सहाय्यक, पटवारी, ग्राम सचिव आणि शेतकरी हजर असल्याचे पुरावे ऑनलाईन दिसले पाहिजे, कारण पंचनामे होत नाही म्हणून शेतकऱ्याला मदत भेटत नाही। यासाठी नवीन काही प्रणाली राज्य शासन निर्माण करणार आहे का? आणि या जिल्हा कृषी अधीक्षकांनी जिल्हा कृषी अधीक्षकांवर आपण काही रोय करणार आहे काय? मंत्री मध्ये उत्तर